तुमचं वय किती आहे बाबा? माझं 72. 72. मला एक सांगा, आता तुमचा 72चा काळ जर आठवला तर कसं वाटतंय? आता चाललाय 21वा युग, तो 72चा काळ आणि आताच्या काळामध्ये फरक सांगा ना जरा. लय फरक. तरी काय होतं बाबा? रस्ते नव्हते, पाणी. पूर्वीचं विचार नका पूर्वीचं. नाही सांगा आम्हाला माहिती करून घ्यायचंय, कारण तुमच्यासारखी ज्येष्ठ मंडळी आम्हाला भेटले, त्याच्यामुळे थोडंसं जाणून घ्यायला बरं वाटतं. हां, इकडं ह्या भागामध्ये काय जेव्हा भाकरीला दाणं नसायचं. बरं. मग त्यावेळेस कसं करायचं तुम्ही? त्यावेळेला कसं तरी केल्या 2-4 भाकरी आपल्या सायावर यायच्या का, हे खायच्या थोड्या थोड्या वाटून. पण दूध होता तवा बरं. जास्त, म्हणजे जनावर वगैरे होते. जनावर होते, ताक बीक पियाचं असं, रानातून पांदा खाणायची. बरं. आणि शिटिंग करायची काय. तुम्ही थोडंसं माहिती घ्यायला. आता बघा, आता इथं त्यावेळेस एसटी नव्हती, काय रस्ते नव्हते, काय मग कसं काय तुम्ही बाजारला इकडं तिकडं काय पायीच जायचं? कुठं जायचे? ह्या खिंडीना खाली वतूर मड, तवा हे धरण नव्हतं. मडला, वतूरला आणि जुन्नरला पण पायीच जायचं गाड्या. माझा जुन्नरला एका दिवसात जाऊन येऊन व्हायचं. जाऊन येऊन करायचं. शर्ट घेऊन जायचो, इकून यायची घरी. काय बाजार? एसटी सुद्धा जुन्नरला नव्हती तेव्हा. चांद मामूची गाडी फक्त मडाला तर. बरं. संध्याकाळी मुक्कामाला यायची, सकाळी जुन्नरला जायची, तेवढीच तर चांद मामूची जुन्नरची. बघा तुम्हाला आठवण. हे रस्ते वगैरे नव्हते त्यावेळेस? नाही काय नव्हतं, काय नाही. हे किती साली झालेले काय? 65 साली झाली. 65. म्हणजे तुम्हाला चांगला काळ आठवतोय म्हणायचं. मला अर्ध्या हजेरीत घेत होती. अरे बापरे. बरं. किती हजेरी किती होती काय? तेव्हा काय 2 रुपये पडलं का लय झालं. अच्छा. 2-2.25 पडायचं. तर तिथून साठेवाडीची कोण्याची केली, त्या भागची मुळे भागची लोक इथं कामाला येतो म्हणले लय रोज. 2 रुपये म्हणजे लय रोज. लय रोज. अच्छा. मला एक सांगा बाबा, आता पाण्याचा तुटवडा ह्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात भासतो. तर इकडं जे लोकप्रतिनिधी असतात, म्हणजे खासदार असेल, आमदार असेल, किंवा जे जिल्हा परिषद सदस्य कोणी असतील, तर येतात का इकडं? येतात, पण ते काय सूचना देतात. पण कुठं धरण होतं? आमचं सगळी साईट आहे धरण करायचं. बरोबर. अख्खी साईट आहे फोपजंडीपासून तर खाली येसन ठावपर्यंत. बरोबर. मुथाण्यापर्यंत तुम्हाला दिसतं बघा. खाली दरी आहे. आणि ते करायला मागत नाहीत का? करायला मागत नाही ना कुठं करायला. फोपसंडी किती लांब आहे अजून इथे? फोपसंडी तरी बरेच इथून आता ना, तरी गाडी तुम्हाला 1 तासाला पुढं लागत. बाबा मला एक सांग, तिकडं पण काहीतरी असंच लोक गडदेमध्ये राहतात, ते काय आहे का? ते फोपसंडी बघा, ते तिकून डोंगर दिसतंय ना, इकून असं दांड दिसतंय ना, मध्ये तिकडे. अच्छा. बाबा थँक्यू, धन्यवाद.